कारण तिथं रात्रीच जायची लय मजा आहे. आणि हे बघ आता तुम्ही दिसूनच राहिले, ट्रक आहेत भरू ट्रॅक्टर आहेत भरू जे नेऊन राहिले ते तिथंच जाऊ राहिले आणि आपण तिथंच चाललो. आणि असं नाही की काही बंदोबस्त नाही, सारे पोलिस वगैरे सगळा एकदम बंदोबस्त कडक आहे तिथं. पण माहोल आहे एक वेगळाच. आता रात्रीचे मला वाटते 11:30-12 वाजले असतील मी चाललो आहे. आणि गर्दी पहा तुम्ही. तुम्हाला एकदा सांगून देतो, काही लोकांना माहीत नसेल जे नवीन आहे आपल्या चॅनलवर, की आपल्या अकोल्याचे जे आराध्य दैवत राजराजेश्वर भोलेनाथ, तर यांचा कावड उत्सव चालूच आहे. श्रावण चालू झाला की दर सोमवारी सगळेजण जात असतात. तर आजही सोमवार आहे, हा दुसरा सोमवार होता. मी गेलो होतो, म्हटलं चला एक सोमवार तरी जाऊया यार. लाईफमध्ये पहिल्यांदाच जातोय मी, कधी गेलो नाही आजपर्यंत. कारण घरचे नाही म्हणतात, घरचे वगैरे म्हणतात की तिकडे जात नसता जाऊ तसं वगैरे. आता थोडं मोठं झालं असं वाटतं कधी जाऊन या काय होते. शेवटी महादेवाची कृपा, जे होईल ते होईल. तर निघालो बा असं. आता बा कावड, काय मोठ्या मोठ्या कावड आहे बा आमच्याकडे. कधी अकोल्यात आले तर या नक्की पाहायले. शेवटच्या सोमवारी असते माहोल आपल्या इथं. तर आता ही कोणती कावड आहे काय माहिती, नाव काही समजून नाही राहिलेलं, मोठे असतात बा, नावही लक्षात नाही राहत एवढे. तर आता आपण इथून जाऊ पुढे, एक एक कावड पाहत. रस्त्याने लय कावड आहे. आणि पुढे जे मेन जो पॉईंट आहे आपला वाघोली गांधीग्राम, तिथं आहे मजा सगळी. तिथं सगळेजण भेटतात. तिथं या कावडची वगैरे पूजा केली जाते. तिथं मग पाणी घेतात, आंघोळा करतात आणि तिथून मग पाणी घेऊन अकोल्याला येतात. तर पैदल सगळेजण. आता हे जाताना जरी असे जात असले तरी येताना सगळे कावड घेऊन पैदल असतात. तर इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे पूर्ण, एकदम माहोल काम आहे एकदम. सगळ्याची चेकिंग होते, कोणाला कसंही जाऊ दिलं जात नाही. तर मजा असते. या कधी तुम्ही अकोल्यात असेल तर. आता तुम्हाला थोडासा इकडचा आवाज ऐकवतो. आम्ही थोडा माहोल करत गेलो होतो. आपलं जे गाणं आहे तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल, आएंगे राजेश्वर. जाऊन आपल्या स्वरांगण चॅनलवर पाहून गेलं, भारी गाणं आहे. तर ते गाणं आपण लावलं होतं आपल्या ओलामध्ये. इथे ओला गाडी आपल्या मित्राची लावलं त्याच्यावर. तर आता माहोल चालू होता एकदम. म्हटलं चला थोडं लोकांना आणखी माहोल देऊ आपलं गाणं ऐकून. लय लोकांना जाता मजा केली ऐकत. जय भोलेनाथ, माहोल, मस्त गाणं. लोकांनी तारीफही केली. तसंही आपल्या गाण्यावर मंदिरात वाजते तेव्हाही तारीफ होते, सगळीकडे चालूच असते. आता चला आता तुम्हाला थोडी मजा ऐकवतो लोकांचे रिॲक्शन आपल्या गाण्यावरचे. चला करते लोग उड़ा देंगे। ओवरटेक कर रहे ट्रक देखना। अबे अबे मर जाता हूँ। ये तो नहीं है, ये आगे। यहाँ पे भी टोल। बड़ा बक्सा लाना था इसमें, इतना छोटा बक्सा क्यों लाए? वो
क्या करना? आखिरी श्रावण। तर पोचलो एकदाच गांधीग्राम जवळ. बाहेरच गाडी लावा लागते, अंदर गाडी गेली नेली तर निघणं मुश्किल आहे बाईतून. तर आता इकडे बाहेर गाडी लावली आणि इथून आम्ही चाललो. एक कावडी आहे इथं उभ्या. ह्या आता छोट्या असतात कारण हे पहिलेच सोमवार आहे. पहिला, दुसरा, तिसरा सोमवार असा छोटा असतात. चौथा सोमवार जो शेवटचा सोमवार असतो, चौथा कधी पाचवा असतो, यावेळेस पाचवा आहे वाटते. तर तेव्हाला असते गर्दी, तेव्हा मोठ्या मोठ्या कावड असतात. त्या दिवशी ते यावंही नाही चुकून इथं कोणी. तर गाडी लावली होती पण मग असं वाटलं की यार लय दूर जावली का. मग परत गाडी काढली, आणखी समोर गेलो कारण दिसलं समोर जागा होती म्हणून मग आणखी गेली समोर गाडी घेऊन. तर इथं होती आपली डाबकी रोड वास्तीची कावड उभी आणि इथून मग खाली जात होतो. तर चला मजा पाहू थोडी खाली जाताना. लय गर्दी आहे बा इथं. मुंबई में फिलहाल वो पर पहले ये स्नैप नहीं निकाले मैंने. हाँ निकाले बट ये ऐसे वाले. हाँ तर रात्रीचे 12:30 वाजले होते आणि गर्दी पाहू शकता तुम्ही केवढी झाली आहे. तर कारण अजून तर सुरुवातच होती, म्हणजे 2-3 वाजेपर्यंत चालतं. इथं चांगली गर्दी असते, मग थोडी हळूहळू सकाळी थोडी कमी होत राहते. लेडीज पण असतात बा, लेडीज पण आहे, असं काही नाही फक्त जेंट्सच येतात म्हणून लेडीजही असतात. लेडीजसुद्धा कावड घेऊन गेल्या होत्या आमच्यासमोर. तर भारी म्हणजे एक वेगळाच एक आनंद आणि वेगळाच एक उत्साह असते तो, त्यामुळे मजा असते. हे बा इथे एका लाईनने लावल्या त्यांनी. आता हे कसे या सोमवारी ते सगळे वेगवेगळे नेतात आणि मग शेवटच्या सोमवारी जे असते ते सगळेजण एक लंबी आपापल्या एरियाची कावड करतात. तर ते शेवटच्या दिवशी मजा असते पाहायची.
येऊ भाऊ येऊ दे बहुत बळे हर्षू भाऊ सचिन भाऊ एकदा बट्टे चालू दे अरे वा शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. म्हणजे आम्हाला मस्त माहोल करत जायची सवय होती, तो आम्ही केलाच. गाणे बिणे लावले गाडीवर आणि डबल सीट असल्याच्याने हे आहे ओला भाऊ हे झाली बंद. ते बरं की अकोल्यात पोचलो आम्ही आणि रेल्वे स्टेशन पाशीच बंद पडली, पण तिथूनही पैदल जाणं म्हणजे लय दूर होतं आणि ज्या घरी जाऊन ते गाडी चार्जिंगला लावणं आणि मग घरी जाणं म्हणजे लय लंब काम होतं ते. तरी बरं एकानं हेल्प केली म्हणून बरं झालं. पण मग आमच्या अंगाशी आली, आमचे गाणे लावणं पण मजा आली. थोडंफार ॲडव्हेंचरही पाहिजे ना, थोडी मस्ती मजा झाली पाहिजे. असं काही घडल्याशिवाय मजा नाही येत. त्यामुळे तर कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये. अकोल्याचे स्थान कोणती तुमची कावड आहे ती कमेंटमध्ये सांगा. कावड यात्रेत आपला मोठा व्लॉग येणार आहे, त्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ. जय भोलेनाथ, जय श्री राजेश्वर, जुगनू.